फडणवीस आता सागर बंगल्यावरून निघालेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहामध्ये ते जाण्याची शक्यता आहे, कारण त्या ठिकाणी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल झाले आहेत। अमित शहा आणि जे पी नड्डा सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले होते आणि आता सागर बंगल्यावरनं फडणवीस यांचा हा ताफा निघालेला आहे। ते सह्याद्री अतिथीगृहावर जाण्याची शक्यता आहे। दुसरीकडे ग्रँड शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी एक एक मान्यवर दाखल होत आहेत। तर देवेंद्र फडणवीसांचा ताफा आता सागर बंगल्यावरून निघालेला आहे। सागर बंगल्यावरून ते थेट सह्याद्री अतिथीगृहावर जाण्याची शक्यता आहे। अमित शहा यांच्यासोबत ते चर्चा देखील करतील। इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच एकनाथ शिंदे, अजित पवार हे देखील सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचण्याची शक्यता आहे। अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये या तीनही नेत्यांची चर्चा देखील होईल असंही सांगितलं जात आहे। ही दोन दृश्य, एकीकडे आझाद मैदानावर ज्या ठिकाणी ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्या ठिकाणचे दृश्य मान्यवर दाखल होत आहेत। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा हा ताफा सह्याद्री अतिथीगृहावर ते जाण्याची शक्यता आहे। तिथे अमित शहा आणि जे पी नड्डा उपस्थित आहेत, त्यांच्याशी ते चर्चा करतील आणि मग शपथविधीसाठी रवाना होऊ शकतील। तर विनायक डावरुंग देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, आता सह्याद्री अतिथीगृहावरून अमित शहा हे दाखल झालेले आहेत त्या ठिकाणी आणि सागर बंगल्यावरून देवेंद्र फडणवीस निघालेले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय की आझाद मैदानावर एक एक मान्यवर आता पोहोचायला सुरुवात झाली आहे।